छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। मी जगत होतो 350 वर्षांपूर्वीचा शिवकाळ। तो बापाचा बाप महाराष्ट्राचं आराध्य दैवत, महाराष्ट्राचं सौभाग्य, महाराष्ट्राचा श्वास आणि महाराष्ट्राची ओळख म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज। आपला महाराष्ट्र आणि मराठी लोक कायम शिवराय जगण्याचा प्रयत्न करत असतात, त्यात कुठल्याही रूढी परंपरा असोत किंवा कुठलेही सण उत्सव। कारण ही अखंड भारतभूमी आता साजरे होणारे सण उत्सव किंवा आपला श्वास देखील फक्त आणि फक्त आपल्या राजांमुळेच आहे। त्यात दिवाळीचा आज पहिला दिवस। दिवाळीमध्ये किल्ले बनवण्यापासून किल्ल्यावर दिवाळी साजरी करण्यासाठी आमचा नेहमी अट्टहास असतोच। शिवराय जगण्यासाठी आम्ही प्रत्येक संधी शोधत असतो। देव, देश आणि धर्मासाठी हा देह कायम झिजत राहावा हीच इच्छा उराशी घेऊन आम्ही सगळे एकत्र येतो। शिवराय या एका नावासाठी आम्ही सगळे एकत्र येतो। खरं तर 350 वर्षापूर्वीच या शिवसूर्याचा जन्म झाला आणि महाराष्ट्राने दिवाळी साजरी केली। दरवर्षीप्रमाणे या दिवाळीतही सर्वात आधी एक दिवा जिजाऊ माँसाहेबांसाठी, एक दिवा शिवबासाठी आणि एक दिवा आपल्या मावळ्यांसाठी लावतो आणि सर्वांना मानवंदना देऊन दिवाळीला सुरुवात होते। आणि ह्यासाठीच आज छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थळ किल्ले शिवनेरीवर आम्ही सर्वांनी एकत्र येऊन एका छोट्याशा कार्यक्रमाचे आयोजन केले होते। चला पाहूया त्यातील काही सुंदर क्षण। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। लांबून लांबून मागे थांबा थोडं। चला ज्याची मशाल पेटली खाली या लवकर। ए पेटलेल्या मशालीवाले इकडे या। नाही आणू पुढचं नियोजन लावून दे। तुम्ही या थांबून जा बघ। चला लवकर।
राहू नका खाली. जय शिवराय. दिवाळी सण तसा दीपोत्सवाचा आनंदाचा, पण पहिला दिवा महाराजांचा. कारण 350 वर्षांपूर्वी मोगली अंधाराला चिरून स्वराज्याचा अखंड दिवा जो पेटवला तो आपल्या राजानं. आज आपल्या प्रत्येकाच्या घरात जो आपण दीपोत्सव साजरा करतो तो फक्त आणि फक्त शिवरायांमुळं. म्हणूनच एक दिवा लावू राजमाता जिजाऊ चरणी, एक दिवा लावू शिवचरणी, एक दिवा लावू शंभूचरणी आणि एक दिवा लावू मावळ्यांचरणी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. मी जगत होतो 350 वर्षांपूर्वीचा शिवकाळ. काय तो काळ असेल. मगाशी एक जण आला माझ्या कानामध्ये थोडंसं असं बोलला, सर आपल्याला असं वाटत नाही का आपण सर्वजण महाराजांचे मावळे आहोत. हे मशाल पेटवणारे गडकरी आहेत, कोण किल्लेदार आहेत, कोण मावळे आहेत, सगळे किल्ल्याचे राखण करतायत. आणि ह्या सगळ्या हिरकणी अक्षरशः शिवकाळात गेल्याचा अनुभव आला. याचा उद्देशच हा आहे, या स्वराज्यासाठी शिवरायांनी, या स्वराज्यासाठी माझ्या जिजाऊने, या स्वराज्यासाठी माझ्या शंभूराजांनी, या स्वराज्यासाठी माझ्या मावळ्यांनी, माझ्या पूर्वजांनी रक्त सांडलंय रे, रक्त सांडलंय. आणि त्याची आठवण आणि त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण किमान एक दिवस तरी दिला पाहिजे. आम्हाला वेळ आहे, आमच्या मोजाड फॅमिलीला वेळ आहे, दर रविवारचा डबा कोणत्या तरी किल्ल्यावर जाऊन खायचा. हॉटेलचं खायचं नाही, निसर्गामध्ये प्लॅस्टिक टाकायचं नाही, शिवस्मृती जपायच्या आणि शिवस्मृती घेऊन घरी यायचं. असं करता करता आजपर्यंत मी आणि माझ्या कुटुंबाने 150 किल्ले पास केलेत. आणि हे करत असताना फक्त किल्ले पाहिले नाही तर त्या दगडांबरोबर बोललोय, त्या बुरुजांबरोबर बोललोय, त्या तख्ताबरोबर बोललोय, इमारतींबरोबर बोललोय, अवशेषांबरोबर बोललोय. कुठंच काही नाही सापडलं तर त्या मातीबरोबर सुद्धा बोललोय. आणि विचारे कसा होता रे माझा राजा, कसा होता रे माझा राजा.
कितीही आठवडाभर आपल्याला संकट आली, किती नैराश्य आलं, किती थकवा आला, आठवड्यातून एक दिवस फक्त महाराजांच्या कोणत्या गडकोटावर जा, सगळा चार्जिंग, मोबाईल फुल चार्ज. हीच शक्ती शिवस्वराज्याच्या गडकोटांमध्ये आहे. हीच शक्ती शिव विचारांमध्ये आहे. जर शिव विचार व्यक्त करायचे असतील तर माझं म्हणणं आहे 7 जन्म संपले तरी कोणाला त्याच्यावर पूर्ण बोलता येणार नाही. 7 जन्म मी थोडंसं फक्त तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. याच शिवनेरी किल्ल्याची बांधणी यादव काळात झाली. याच शिवनेरी किल्ल्याची बांधणी सातवाहन काळात झाली. नंतर वेगवेगळ्या शाह्या आल्या, वेगवेगळ्या राजांच्या वेगवेगळ्या सत्तांच्या अधिपत्याखाली हा किल्ला गेला. 1621 1630 ला माझ्या शिवप्रभूंचा या ठिकाणी जन्म झालाय. बघा काय घटना इतिहास सांगतोय आपल्याला. एकाही युद्धामध्ये, एकाही मोहिमेमध्ये शिवरायांनी पंचांग पाहिलं नाही, बामणाक गेले नाहीत, मुहूर्त पाहिला नाही की मी आता उद्या याच्यावर हल्ला कसा करू. अजिबात नाही. त्याला कशाचीच हाव नव्हती. परंतु तो श्रीमंत होता. श्रीमंत असतानाही तो योगी होता. स्वराज्य निर्माण करून देणारा जगतवंदनीय राजा छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजीचा ताज, शहाजीचा राज, दीपावली केलं किती लोका, दीपावली केलं किती लोका. स्वराज्य दिले त्यांनी आम्हा, स्वराज्य दिले त्यांनी आम्हा. कीर्तीचा डंका भरतखंडात, हे पहा, राजांचा जन्म झाला नसता या ठिकाणी या माईला हे लहान लहान छोटी छोट्या मुली सुरक्षित नसत्या. धन्य धन्य तोरे आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य तोरे आई शिवरायाची जिजाई. आज पूजी तो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा मानाचा जिजाई. तो बापाचा बाप मागे शिवाजी